करण्यासाठी 1 किलो मैदा, 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी साखर दळलेली, 1 टीस्पून मीठ ह्या प्रमाणात घ्यायचं आहे. सगळं सारण मिक्स करायचं आहे. नंतर पाणी टाकून पीठ घट्ट मळायचं आहे. अर्धा तास भिजू घालायचं आहे. मीठ टाकायचं, साजूक तूप टाकायचं 1 वाटी, त्याला मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचं. तूप कमी पडत असेल तर थोडंसं असं हातात बघायचं की हा झालाय का मॅश बरोबर. तर मग आपण आता हे असं तूप व्हायला पाहिजे. कमी झालं तर थोडंसं घट्ट झालंय, थोडंसं त्याला थोडंसं पाणी टाकायचं. पीठ पाहिजे. असे उंडे करून ठेवले तरी कॅरी बॅग मध्ये करून ठेवून द्यायचे. ही अशी पोळी करायची आहे. थोडस नंतर त्याला वाळू द्यायचे. एक किलो मध्ये 18 ते 19 पोळ्या तयार होतात. ह्याप्रमाणे अशा लाटून घ्यायच्या, थोडं पातळ, आणि नंतर लगेचच आता कट करून तळायचं. अच्छा, एवढे हे बारीक असे कट करायचे आहे. हे लगेच कट करून तळायचे, खुसखुशीत लागतात. मग पोळी लाटणं झाले की लगेच बारीक बारीक कट करायचे. एकीकडे गॅस चालू करून तेल ठेवायचे. तेल गरम झाले की आता त्याच्यात शंकरपाळे आपण टाकू. हे बघा, हे असे बारीक बारीक कट करायचे. लगेचच तेलात टाकायचे. करून झालेले शंकरपाळी आता हे तेलात टाकायचे. तेल तळताना भरपूर तेल टाक. शंकरपाळे खुशखुशीत झाले की वरी येतात. हे बघ, पाळीचा कलर असा यायला पाहिजे. हे तयार झालेले